सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. काय परिस्थिती आहे ही? इथं तर सध्या ते फलटण नगरपालिकेचं रोज पाणी मिक्स होत आहे. फलटण नगरपालिकेचं येत आहे का? हो, जास्त. आणि त्याच्या खडकिराणा आलेली जी आजूबाजू गाव आहेत तिथं. पण आपलं इंडस्ट्रीचं एकच हेरिटेज जवळ आहे. एक हेरिटेज आहे आपली जवळ, तिला आपण मागच्या वेळेस उद्योग बंदचे आदेश देऊन मग त्यांनी आता 3-4 करोड खर्च करून ते पूर्ण पाणी प्रक्रिया करायचं बसवले नवीन. तेव्हापासून चालू आहे त्यांचं. हो, चालू झालं. तुम्ही सॅम्पल घेतलं सर? हो, चालू झाल्यानंतर आता हो चालू झाल्यानंतर घेतले सॅम्पल. आता 2 महिन्यापूर्वीच घेतले सॅम्पल आपण. काय माहिती आहे का? मी सांगू साहेब 2 मिनिट. बोला. आपल्याकडं हा बंधारा किती साली झाला आहे सांगतील लोक. हा बंधारा सुरू झाल्यानंतर इथं पाणी फक्त माळेगाव कारखाना आणि हेजूर, त्याच्यानंतर 2002ला हेरिटेज डेअरी, आणि त्याच्यानंतर हा कधी झाला प्लांट ह्याचा महाराष्ट्र ह्याचा कत्तलखाना. मला इथं कुठलेही लोक सांगतील की कत्तलखाना यायच्या अगोदर असा स्मेल कधीही आलेला नव्हता. नाही एवढं खराब नव्हतं पाणी. बरोबर आहे का? त्या कत्तलखान्याचं पण आपलं महिन्याला आपण सॅम्पलिंग वगैरे जास्त 99.9% त्या कत्तलखान्यामुळे हे प्रॉब्लेम. रात्रीचं 12-1-2 वाजता पाणी सोडतात. तर आमची कुणी भूमिका अशी नसताना. आहे आमदार साहेब, इथलं सॅम्पल घ्या तुम्ही. सॅम्पल घेतले आपण. ऐक मिनिट. सगळ्याच नाही, ओढ्याचे खडखेरा ओढा असेल समजा, कुठून पाणी येत आहे ना तिथून सगळे सॅम्पल घ्या. हे सॅम्पल घ्या जिथून कुठून जिथे ज्या नैसर्गिक आपले प्रवाह आहेत ना चालेल. तिथून सगळ्याकडचे सॅम्पल घ्या. म्हणजे कुणावर असं आपल्याला आरोप करण्यापेक्षा सगळ्यावर घ्या. नाही, स्पेसिफिक काय आमचं म्हणणं आहे, मग जिथून पाणी फलटण पासून तुम्ही इथपर्यंत सगळ्याच कुणा घेतो. जेवढं म्हणजे कुणाचं कारखाने असेल असतील, हा, सगळ्यांचं कुणी घेतो असेल आपण सॅम्पल. त्यांचं सगळ्याचं घ्या. कारण चालेल. कुणाला का आपण माणसं मारायचं काय आपण परमिशन नाही. घेतलेलं नाही. धोकाही म्हणजे आपले जेवढे माझे शेतकरी बांधव आहे, गोरगरीब लोक आहेत, आम्ही सगळे चांगले लोक आहेत, जनावराला सुद्धा प्यायच्या लायकीचं पाणी नाही. तर आपण तशा सूचना खाली द्याव्यात किंवा आपणही स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी, सगळ्यांच्या त्याच्या टेस्ट कराव्या. एक राज्य सरकारकडे टेस्ट करा, एक केंद्राच्या लॅबकडे सुद्धा आपण तशी ती टेस्ट करून घ्यावी. आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई आपण करावी. चालेल. कारण जनतेच्या हिताला किंवा लोकांच्या हिताला कुठं बाधा होत असेल तर आपल्याला आपला मार्ग आपण अवलंबावा आणि त्या पद्धतीनं सूचना करून कायदेशीर कारवाई. प्रतिनिधी ठेवा. हा. तिकडे सोमन काय आपण सगळे साहेबांना बोलाय. सांगवी गावचे ग्रामस्थ यांच्या सूचनेनुसार आपण इथं अचानक भेट दिली आणि नीरा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. पोल्युशन विभागाचे पण अधिकारी इथं उपलब्ध झालेत, प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी आणि अतिशय घाण वास या पाण्याला येतोय. त्यामुळं मी त्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्यात की आपण प्रत्येक येणारे ओढे, नैसर्गिक ओढे जिथून येत असतील प्रत्येक भागातून, तर त्या ओढ्याची तपासणी आपण करून घ्यावी. ज्या ओढ्यातून घाण पाणी ह्या नदीला येऊन मिळतं आहे आणि त्या पाण्यामुळं ही नदी प्रदूषित होती आणि खरं तर त्याचा शेतकऱ्याच्या पिकावरती, शेतकऱ्यांच्या जीवनमानावरती फार मोठा फरक पडतोय. तर संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावरती कडक कारवाई करावी अशी सूचना मी त्या अधिकाऱ्यांना केली आहे. साहेब 18 सप्टेंबरला या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या लावल्या होत्या. हे म्हणतात की 3 कोटी रुपये खर्च करून डेअरीनं प्लॅन्ट बसवला आहे. मग हे काय आहे साहेब? बघा समोर आहे तुमच्या. साहेब बघून घ्या ना, ही पुढारीचीच बातमी. पुढारी आहे, पुण्यनगरी आहे, सकाळे. हे काय आहे? मग 18 सप्टेंबरला बातमी लागली आणि तुम्ही सांगताय की 3 कोटी रुपये खर्च करून, आणि तुम्ही प्रत्यक्षात चला, तुम्हाला तिथं दाखवतो. पण आमच्याकडे व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर त्यांनी फक्त ती माती खणली आणि साईडला टाकली. तुमचे कुठेही लोक तिथं आले नव्हते इन्स्पेक्शन करायला. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार साहेब आपल्याला नाही. हा सामाजिक प्रश्न आहे, लोकांच्या हिताचा प्रश्न आहे आणि याच्यावरती तातडीनं कारवाई आपण नाही केली तर आम्हाला तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करावी लागेल. तसे आदेश वरच्या विभागाला कळवावे लागतील. ही जबाबदारी आपली आहे. जो कोणी असेल, कुणीही असू द्या, डेअरी असू द्या, ओढा असू द्या, अजून त्याच्यावरती कुठलेही प्लॅन्ट असू द्या, आमच्या नगरपालिकेच्या असू द्या, फलटण नगरपालिकेपासून जरी पाणी येत असेल तर तिथं प्रत्येक ठिकाणी तर फिल्टर प्लॅन्ट बसवून पाणी स्वच्छ पाणी आपल्या त्या ओढ्या नाल्याला त्यांनी सोडलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. याच्यापूर्वी ते कधी झालं नाही, पण आता इथून पुढे तर आपल्याला करणं फार गरजेचं आहे. तर त्यात आपण लक्ष घालून
कायदेशीर कारवाई, जे कोण प्लॅन्ट धारक असतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई आपण करावी, नाहीतर आम्हाला दुसरा मार्ग आम्हाला मोकळा आहे. तुम्ही नैसर्गिक पाणी जरी पाहिलं ना पत्रकार वरचा आम्ही बांधारा, जाऊन आलो नाही, नाही, आप्पा, आणि म्हणून खालचा आम्ही बांधारा. साहेबांना तेच तुम्ही सांगतो आता असं गेला तर पाणी घेऊन तोंडात हां. घेऊ शकता, एवढं स्वच्छ आहे दोन्ही बांधारे. आता संध्याकाळी साहेब आपण एकच्या पुढे जर तुम्ही आला ना, एकच्या पुढे समजा दरवाजा जरी आपण उघडला ना, इतका घनवास घरात नाही, 1 किलोमीटर अंतरावर जाणवत आहे. झोपत लागत नाही अजिबात दरवाजा उघडल्यावर. अशी परिस्थिती आज ह्या नदीची आपल्या झालेली आहे. आमदार साहेबांचं आमच्या गावाच्या वतीने धन्यवाद, त्या प्रश्नात लक्ष घातलं. साहेबांनी मी विशेषतः पोल्युशन खात्याला त्यांनी दिलेल्या सूचना आहेत, त्यांना आम्ही सर्व लोक सहकार्य करू. नक्की. फक्त हा प्रश्न सोडू. साहेब त्यांना मुदत सांगा की एवढ्या किती वेळामध्ये दिवसात साहेब तुम्ही- आपला हे आम्ही होईल? लगेच उद्या परवा 2 दिवसात पाणी करून घेतो सगळे आणि त्याच्यात तसे त्याच्यात जे काही रिपोर्ट पण सापडतील, आम्हाला कळवा, अगदी अगदी. जे काय आहे ते लेखी आमच्या रिपोर्टच इकडे द्या. लेखी रिपोर्ट. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.